सहकार महोत्सव 2025 या निमित्ताने सहकार भारती पुणे महानगर यांनी पुढाकार घेऊन स्वयं बचत गट, महिला बचत गट यांनी तयार केलेली विविध प्रकारची उत्पादने, उदाहरणार्थ पापड, लोणचे, मसाले, विविध प्रकारच्या हस्तकला वस्तू इत्यादी त्यांनी तयार केलेले जे बचत गटाची उत्पादन आहेत त्यांना बाजारपेठ मिळावी, त्यांची प्रसिद्धी व्हावी आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे केंद्र शासनाची जी धोरणं आहेत की महिला सबलीकरण त्याला हातभार लागावा, हा सहकार भारतीचा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे जे आर्थिक विवंचित घटक आहेत समाजातले त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि स्वतःची प्रगती करून घेता यावी, तसेच स्वच्छ चांगल्या प्रकारची दर्जेदार उत्पादनं सर्व समाजातील घटकापर्यंत पोहोचावी, हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. सहकार भारती आजपर्यंत प्रशिक्षण या क्षेत्रातच जास्त करून लक्ष देत होते, परंतु काळाची गरज पाहून सहकार भारतीने प्रशिक्षण याच्याबरोबरच विविध प्रकारचे जे इतर बाबी आहेत, उदाहरणार्थ आताही सांगितलं मी की बचत गट असेल त्यांना प्रोत्साहन देणं, बँकिंग असेल किंवा इतर पतपुरवठा संस्था असतील किंवा गृह प्रकोष्ठ असेल, अशा वेगवेगळे प्रकोष्ठ स्थापन करून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या घटकांना पूर्णपणे मदत व्हावी, त्यांना मार्गदर्शन मिळावं, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सहकार भारती नेहमी काम करत असते. यापूर्वीही असे महोत्सव मुंबई असेल, नाशिक असेल किंवा सांगली असेल, अशा वेगवेगळ्या, नागपूर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी असे महोत्सव भरून सहकार भारतीने आर्थिक दुर्बल घटक ज्यांना सहकार्य करायला कोणी नाही अशा गटांना मदत करून, सहाय्य करून पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी मी सर्वांना असे आवाहन करतो की सर्वांनी गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे 10 व 11 मे रोजी प्रत्यक्ष भेट देऊन तिथली जर उत्पादनं खरेदी केली तर प्रत्यक्ष तुम्हाला चांगल्या दर्जादार वस्तू मिळतील, शिवाय जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांनाही सहाय्य होईल. तरी याबद्दल पुन्हा एकदा आवाहन करतो, विनंती करतो. जय सहकार.